रोज त्यांना टिफिनला काय भाजी द्यायची खरंच काही कळत नाही. आता पावसाळ्यामुळे आहेत ना पालेभाजी खायला खरंच खूप भीती वाटते आणि आता व्हिडिओजमध्ये सुद्धा येतात नवीन-नवीन किडे वगैरे कुठले-कुठले चालू आहे सगळं काही. ते सगळ्या गोष्टी बघून खरंच भीती वाटते. पण भाजी करणार काय मग? जर का मेथी, पालेभाजी असं काही खाल्लं नाही तर मग राहिलंच काय मग भाजी खाण्यासाठी? फ्लॉवर, गवार, वांगी इतकंच राहिलं. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे. थोडं पाऊस कमी आला म्हणून मग मेथीची भाजी घेऊन आले होते मार्केटमधून. तीच आज ह्यांच्यासाठी केली होती टिफिनला. आणि आज जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी, भात असं केलं होतं. त्यानंतर मग कपडे वगैरे सुकत घालण्यासाठी गॅलरीत आलेले होते. छान फुलं आलेली होती, पण नेमकं आम्हाला सोयर होतं गावाकडून. त्याच्यामुळे ना ही फुलंसुद्धा मी काढू शकले नाही पूजा करण्यासाठी. आणि ज्यावेळेला मला पूजा करायची असते ना, तेव्हा 1 ते 2 येतात. आणि आता एक 7-8 दिवस झाले सोयर चालू आहे. तर फुलं येतात रोजच्या रोज. हे बी आहेत ना, मी माझ्या माहेरातून आणलेलं होतं आणि त्याची ही अशी वेल मी दोऱ्यावरून चढवली आहे. आणि खरंच खूप छान वाटते. आणि इथून जे काही समोर दिसतं ना, ती नर्सरी आहे. इथे खूप साऱ्या नर्सऱ्या आहेत. जे कोणी ह्या लोकेशनच्या आहेत त्यांना माहिती असेल. आणि हे गॅलरीत मी बेलपत्राचं झाडसुद्धा लावलं आहे, जे की ह्याला आता 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानंतर सावीचं चाललेलं होतं मला शाई पाहिजे खायला म्हणून तिला थोडंसं दिलं होतं शाई. आणि तिला टोपातच खायची मज्जा असते, त्याच्यामुळे मग तिला टोप दिलं होतं शाईसाठी. आणि त्यानंतर बाकीचे क्लिनिंग करायला घेतले मी. आणि ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलर मला पुसून ठेवाव्या लागतात, कारण सावी सारखंच खेळत असते आणि त्याच हाताने मग खात राहते. कधी-कधी हात धुवायलासुद्धा कंटाळा करते. म्हणून मग शक्य तितकं मी सगळ्या गोष्टी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते. मशीन असेल, फ्रीज असेल, सगळ्या गोष्टी मी क्लीन करते. आणि त्याच्यानंतर मग भांडी वगैरे लावायला घेतली. आता मगाशी तर तुम्ही पाहिलं असेल सावीने साई खाल्लेली होती, तरीसुद्धा पुन्हा माझ्याकडे मागण्यासाठी आले होते. आणि आता मी रोज अर्धा लिटरचं दूध आणते, पण त्या दुधातून तरी किती शाई निघणार आहे अशी 1 ते 2 वेळाच. तरी पण तिला त्या गोष्टी काही कळत नाही. असो. बाय.